पाऊस सुरू झाला की कडधान्याच्या झणझणीत रसाभाज्या खाव्याशा वाटतात. एकदा ही कुळथाची अशी भाजी बनवून बघा. खूप भारी लागते. एक नंबर लागते चवीला. नमस्ते. प्रिया झोम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कुळथाची भाजी कशी करायची ते बघूयात. हे कुळीथ आहेत. मी रात्रीच भिजवून ठेवलेले आहेत हे. याला हुलगे असंही म्हणतात. तुमच्या इथे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. चला भाजी कशी बनवायची ते दाखवते. पहिल्यांदा काय करायचं, हे कुळथाचं पाणी आहे ना, हे पहिलं काढून टाकायचं. कारण की काय असतं, रात्रभर भिजवल्याने ना, याला जरा थोडासा उग्र वास लागलेला असतो. त्यामुळे हे पाणी नाही घ्यायचं. आता कुळीथ जे आहेत ना, हे रात्रभर भिजवलेले आहेत. तुम्हाला जर का याला मोड यायला हवे असतील ना, तर भिजवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पाणी काढून ते ह्याच्यामध्ये सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. म्हणजे संध्याकाळपर्यंत चांगले मोड येतात. आता मी हे रात्रीच भिजवले असल्यामुळे आता लगेचच करायला घेते. ह्याच्यामध्ये दुसरं पाणी घालून थोडंसं मीठ घालायचं आणि कुकरला साधारण 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. हा छोटा कुकर आहे म्हणून. मोठा कुकर असेल तर तुम्ही 2 शिट्ट्या दिल्या तरी चालू शकतं. आता इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतले आहेत मी. टोमॅटो छोटे छोटे असल्यामुळे मी 3 घेतलेत. मोठे असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता. आता काय करायचं, ह्याच्यातला 2 कांद्यांमधला 1 कांदा जो आहे ना, तो एकदम बारीक चिरून घ्यायचा. आता मी कशा पद्धतीने बनवते ना ही भाजी, ते मी तुम्हाला सांगतेय. म्हणजे जरा थोडंसं वेगळी पद्धत वापरते ह्याच्यामध्ये. तर आता एक कांदा बारीक चिरून घेतलाय आणि आता हा दुसरा कांदा आहे ना, हा जाड-जाड चिरून घ्यायचा. ह्याची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट तयार करायची आहे. आता हे एका बाजूला काढून ठेवूयात, आपल्याला मिक्सरमधून काढायचंय म्हणून. सेम टोमॅटोचंही तसंच करायचंय. टोमॅटो एक जो आहे ना, तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि बाकीचे 2 टोमॅटो आहेत ना, ते मोठे-मोठे चिरून घ्यायचे मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेण्यासाठी. आता हे कांदा बारीक चिरून झालाय, टोमॅटो बारीक चिरून झालाय. आता हे जे उरलेले 2 टोमॅटो आहेत, हे मोठे-मोठे मी चिरून घेते, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्येच हे घालायचे. त्यामुळे वेळ वाया घालवत बसायचं नाही इथे. आपण मिक्सरमधून काढायचं असेल तर मोठं-मोठं चिरू शकतो. आता हे काढून घेतल्यानंतर मग आता आपल्याला कोथिंबीर हवी आहे. तर कोथिंबीरची देठं जी आहेत ना, ती आपण मिक्सरमधून जे वाटण काढणार आहोत त्याच्यामध्ये घालून टाकायची ही देठं आणि बाकीची कोथिंबीर जी आहे ती आपण चिरून भाजीमध्ये घालण्यासाठी वरची जी कोथिंबीरची पानं आहेत ती चिरून घ्यायची बारीक. आता हे कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आता आपण वाटण तयार करून घेऊयात. वाटणामध्ये आता आपण हा जाड चिरलेला कांदा, जाड चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीरीची देठं जी आहेत ती घालून घ्यायची. ती घालून झाली ना, की मग ह्याच्यामध्ये काय करायचं, एक 3 ते 4 मोठे चमचे किसलेलं खोबरं घालायचं. खोबरं घालून झाल्यानंतर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा. थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं. मिक्सरमधून काढून घ्यायचं. आता मी इथे बारीक जो कांदा आणि टोमॅटो चिरलाय ना, तो का चिरलाय? कारण की तो लागताना छान लागतो भाजीमध्ये. पण नुसताच कांदा टोमॅटो घातला तर भाजी मिळून येत नाही. त्यामुळे वाटणही करायचं. हे बघा इथे हे आता आपलं वाटण तयार झालं. आता कुळीथ पण आपले शिजून तयार झालेले आहेत. एकदा चेक करून घ्यायचं कुळीथ शिजून तयार झालेले आहेत की नाही. नाहीतर काय होतं, जर शिजलेले नसतील ना, तर मग ते कुळीथ अख्खेच्या अख्खे असे चांगले लागत नाहीत. त्यामुळे हे बघा छान शिजलेले आहेत हे बघून बघून घ्यायचं. समजा जर चांगले शिजले नसेल तर अजून 1-2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. पण शिजतात साधारण 3 शिट्ट्यांमध्ये शिजतात कुळीथ. आता इथे 4 ते 5 मोठे चमचे कढईमध्ये तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी घालून झाली ना, की लगेचच कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याचा सुंदर असा सुवास येतो. त्यामुळे कढीपत्ता असेल तर नक्की घाला. नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता आपण बारीक चिरून ठेवलेला कांदा जो आहे ना, तो आधी घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचा. नाहीतर तो कच्चेपणा राहतो कांद्यामध्ये. त्यामुळे तो परतून घ्यायचा. कांदा छान परतून झाला ना, की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. थोडंसं हिंग घालायचं आणि मग ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी-जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. नंतर 1 मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी. आणि हे कसं करायचं, कांदा परतून झाला ना, की लगेचच ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं. ह्याच्याने घातल्याने काय होतं, तरी छान येते आणि कलरही भाजीचा खूप सुंदर येतो. त्यामुळे शेवटी नाही घालायचं. कांदा परतल्यानंतर लगेचच हे मसाले घालून घ्यायचे. आता चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं. परतून झालं ना, की जे वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं. आता आपल्याला वाटणही बराच वेळ जरा परतून घ्यायचंय. कारण की आपण कांदा, टोमॅटो जो ह्याच्यामध्ये घातलाय, लसूण वगैरे, तो काही आपण आधी परतून घेतलेला नाहीये. कच्चाच घातलेला आहे. त्यामुळे हे जरा निदान आपल्याला 5 मिनिटं तरी कॉन्स्टंट असं हलवत परतून घ्यावं लागणार आहे, जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. 5 मिनिटं तरी मीडियम गॅसवरती आपण हे हलवून घ्यायचं. म्हणजे ह्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल वाटणाचा. हे बघा किती छान असं हे कलरही किती सुंदर आलाय. आता ह्याला तेल सुटायला लागलंय बघा. तेल सुटायला लागलं ना, की मग लगेचच आपण जे शिजवून ठेवलेले कुळीथ आहेत ना, ते ह्याच्यामध्ये घालायचे. आता हे सगळे कुळीथ ह्याच्यामध्ये घातल्यानंतर
मग थोडंसं आपल्याला रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. मी साधारण अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. आता मीठ घालताना जरा विचार करायचा, आपण ज्या कुळीत शिजवले होते त्यावेळेला आपण मीठ घातलं होतं. त्यामुळे इथे मीठ त्या अंदाजाने घालायचं. हे बघा कलर किती सुंदर आलाय. आता एकदा हलवून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं तरी हे छान शिजू द्यायचं. खूप आणि खायला खूप चविष्ट लागते. आम्ही याला कुळीथ म्हणतो. बऱ्याच ठिकाणी याला हुलगी असं म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात मला नक्की सांगा. आता ते छान एक 10 मिनिटं उकळी आली ना, की हे बघा इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. शेवटी अगदी गॅस बंद करायचा आणि मग नंतर कोथिंबीर घालायची. म्हणजे काय होतं कोथिंबीरचा वास जो असतो ना, तो मरत नाही. छान सुगंध येतो आपल्या भाजीला. आणि मग नंतर एकदा ही हलवून घ्यायची. भाजी खूप छान होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जर का तुम्ही Facebookवर बघत असाल तर फॉलो करा. YouTubeवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. अशी कुळथाची भाजी एकदा नक्की बनवून बघा. जरा थोडी झणझणीत होते, पण भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खायलाही खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करा.